विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे UGC NTA नेट जून 2024 संदर्भात. मित्रांनो काल दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन भरण्याची जी काही लिंक आहे ती सुरू झालेली आहे अशी माहिती UGC चेअरमन M जगदीश कुमार यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर दिली होती. आणि त्यांनी त्यामध्ये सांगितलं की दोन महत्त्वाचे आणि दोन मोठे बदल याच्यामध्ये झालेले आहे. त्यातील एक मोठा बदल असा की ज्या विद्यार्थ्यांची बॅचलर डिग्री 4 वर्षांची आहे, इंटिग्रेटेड कोर्स ज्यांचा आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आता UGC NTA नेट 2024 देता येणार आहे. त्याच पद्धतीने PhD साठी एक महत्त्वाचा बदल त्यांनी सांगितला की तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयामध्येच PhD देखील करता येणार आहे. तर हे दोन मोठे बदल UGC चेअरमन यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर दिलेले आहेत. त्याच्या आधीच एक परिपत्रक निघालं होतं. त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलं की आता इथून पुढे PhD एंट्रन्स टेस्ट जे वेगवेगळे विद्यापीठं घेत होते तर ही पेट एक्झाम बंद करण्यात आलेली असून आता PhD एंट्रन्ससाठी किंवा PhD ॲडमिशनसाठी UGC NTA नेटच तुम्हाला द्यावी लागणार आहे आणि हाच तुमचा प्रायमरी सिलेक्शन क्रायटेरिया असणार आहे. तर मित्रांनो हे जे काही सगळे बदल आहेत हे आपल्याला ह्या NTA UGC नेटच्या 2024च्या फॉर्ममध्ये दिसणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्याच गोष्टीवर चर्चा करणार आहोत की नेमका बदल काय झालेला आहे, क्रायटेरिया काय चेंज झालेला आहे, त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया कसा असणार आहे, कोण कोण फॉर्म भरू शकणार आहे, सिलेबस कसा असणार आहे, परीक्षा कशी होणार आहे, मार्किंग सिस्टीम जी कशी असणार आहे. तर ह्या सगळ्या विषयावर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सखोल अशी चर्चा करणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो सगळ्यात आधी आपण डेट्स बघू, ज्या इम्पॉर्टंट डेट्स कुठल्या आहेत. तर बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची जी तारीख आहे ही 20 एप्रिल 2024 ते 10 मे 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करता येणार आहे. पेमेंट करण्याची शेवटची तारीख ही 11 ते 12 मे 2024 असणार आहे. त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर जर तुमच्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल, काही चूक झाली असेल, काही करेक्शन करायचं असेल तर करेक्शन विंडोसुद्धा UGC ओपन ठेवणार आहे. ही विंडो तुम्हाला 13 ते 15 मे 2024च्या दरम्यान ओपन असणार आहे. तेवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला चेंजेस करायचा आहे. आता एक्झामिनेशनची डेट जी आहे, परीक्षा कुठल्या तारखेला आहे तर 16 जून 2024 रोजी ही परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. आणि मेन म्हणजे याच्या आधी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सेंटर बेस्ड टेस्ट देत होते, पण ही जी परीक्षा आहे OMR शीट म्हणजे ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. ही खूप आनंदाची बातमी आहे, कारण ज्यावेळेस CBT टेस्टला आपण जात असतो तर बऱ्याच कम्प्युटर यूज करत असताना आपल्या डोळ्यांना त्रास होत असतो किंवा तो यूज करत असताना आपल्याला वेळेचं नियोजन जमत नाही. त्यामुळे आत्ताची जी मेथड आहे ऑफलाईन पद्धतीची ही फार इम्पॉर्टंट आहे आणि याचा बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो 16 जून 2024 रोजी ही ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे, पण त्याच दिवशी UPSC प्रिलियम एक्झाम देखील आहे. कदाचित दोनपैकी एक डेट ही एक्सटेंड होऊ शकते, पुढे जाऊ शकते आणि एक एक्झाम होऊ शकते, पण ते फ्युचरमध्ये काय डिसिजन येते त्याच्यावर डिपेंड आहे. पण सध्या तरी 16 जून 2024 रोजी ही परीक्षा होणार आहे असं नोटिफिकेशनमध्ये त्यांनी दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो आता फीज आपण बघूयात. तर फीज ही ओपन कॅटेगरी जनरल कॅटेगरीचे जे विद्यार्थी असणार आहे तर अशा विद्यार्थ्यांना 1125 रुपये ही एक्झाम फी किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन फी असणार आहे. EWS OBC नॉन क्रिमिनल जे विद्यार्थी असणार आहेत तर 600 रुपये ही त्यांना ॲप्लिकेशन फी असणार आहे. SC ST आणि PWDचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना 325 ही ॲप्लिकेशन फी भरायची आहे. फीज भरण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीचाच वापर करायचा आहे. ऑफलाईन किंवा चलन मेथडने तुम्हाला ही फीज भरता येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो याच्या आधी UGC NTA नेट दोन कॅटेगरीमध्ये त्यांचा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर व्हायचा. एक म्हणजे JRF आणि असिस्टंट प्रोफेसर आणि सेकंड आहे फक्त असिस्टंट प्रोफेसर. आत्ताचे जे बदल झालेला आहे याच्यामध्ये 3 कॅटेगरीमध्ये तुमचा निकाल डिक्लेअर होणार आहे. सगळ्यात हायेस्ट कॅटेगरी जी असणार आहे कॅटेगरी 1 याच्यामध्ये ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणजे JRF तुम्हाला मिळेल. त्याच पद्धतीने असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुद्धा तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब करू शकता, नोकरी करू शकता आणि थर्ड तुम्ही PhD साठी सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतात. हा झाला पहिला क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया आहे याच्यामध्ये तुम्हाला फक्त असिस्टंट प्रोफेसर म्हणून तुम्ही काम करू शकता आणि PhD साठी तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. थर्ड जो क्रायटेरिया आहे हा फक्त
फक्त PhD ॲडमिशनसाठी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा मोठा बदल UGCने या जून 2024च्या याच्यामध्ये सांगितलेला आहे. तो बदल तुम्ही लक्षात घ्या. कॅटेगरी सेकंड म्हणजे असिस्टंट प्रोफेसर आणि PhD ॲडमिशन, त्याच्यानंतर कॅटेगरी 3 म्हणजे फक्त PhD ॲडमिशन. तर याची जी रिझल्ट व्हॅलिडिटी जी आहे ही फक्त 1 वर्षाची आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, त्या 1 वर्षामध्येच तुम्हाला PhDसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे. जर तुमचं ॲडमिशन त्या काळामध्ये झालं नाही तर नेक्स्ट इयरला तुम्हाला पुन्हा नेट द्यायची आहे आणि पुन्हा PhDसाठी तुम्हाला ही नेट देऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. तर हे मोठे बदल UGCने जे सांगितलेले आहेत ते तुम्ही लक्षात. सेकंड आणि थर्डमध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय होणार आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना PhDसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना NTA नेटमध्ये जे मार्क्स मिळणार आहेत, तर हे मार्क्स, या मार्क्सना 70%चं वेटेज NTAने दिलेलं आहे आणि 30% वेटेज हे तुमच्या इंटरव्ह्यूला असणार आहे. या 100 मार्कांच्या, या 100%च्या कॅल्क्युलेशनमध्ये तुमचं PhDसाठी ॲडमिशन होणार आहे. हा सुद्धा एक बदल NTA UGC नेटने दिलेला आहे, तोही तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. काय आहे ते आपण बघूया. तर ज्या विद्यार्थ्यांची मास्टर डिग्री कंप्लीट झालेली आहे आणि जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून जर बिलॉंग करत असतील तर 55% मार्क्स त्यांना मास्टर डिग्रीमध्ये असतील, तर असे विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्याच पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांचे मास्टर डिग्री कंप्लीट आहे आणि जे रिझर्व कॅटेगरीतून येतात, SC ST OBC किंवा अदर ज्या मायनॉरिटी क्लासेस आहेत, तर त्या कॅटेगरीमधून जर येत असतील तर अशा विद्यार्थ्यांना 50% मार्क्स हे मास्टर डिग्रीमध्ये असणं आवश्यक आहे, तरच हे विद्यार्थी इलिजिबल आहेत UGC NTA नेट JRFसाठी आणि असिस्टंट प्रोफेसर आणि PhD ॲडमिशनसाठी. तर हा मोठा जो बदल आहे, हा जो मोठा क्रायटेरिया जो आहे, तो क्रायटेरिया तुम्ही लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही इलिजिबल आहात की नाही हे तुम्हाला लक्षात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एज लिमिटसुद्धा UGCने सांगितलेलं आहे की तुम्हाला ज्युनियर रिसर्च फेलोशिप JRFसाठी तुम्हाला 30 वर्ष वयोमर्यादा त्यांनी सांगितलेली आहे आणि जर तुम्ही SC ST OBC किंवा मायनॉरिटी क्लासमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 5 वर्ष एक्सटेन्शन आहे. म्हणजे 35 वर्षापर्यंत तुम्ही JRFसाठी अप्लाय करणार आहात. म्हणजे JRF असिस्टंट प्रोफेसर आणि PhD ॲडमिशनसाठी तुम्ही ॲप्लिकेबल आहात. त्याच्यानंतर असिस्टंट प्रोफेसरसाठी कुठलीही एज लिमिट नाही आहे. त्याच पद्धतीने PhD ॲडमिशनसाठी सुद्धा कुठलीही एज लिमिट नाही आहे. तर ही जी मोठी गोष्ट आहे ही तुम्ही लक्षात घ्या. आता रिझर्वेशन क्रायटेरिया, रिझल्टसाठी रिझर्वेशन क्रायटेरिया काय असणार आहे तर बघा, SC कॅटेगरीसाठी 15% रिझर्वेशन असणार आहे, OBC कॅटेगरीसाठी 27% रिझर्वेशन असणार आहे, PWDसाठी जे हँडिकॅप विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी 5% रिझर्वेशन आहे, ST कॅटेगरीसाठी 7.5% कॅटेगरीसाठी रिझर्वेशन असणार आहे, EWSसाठी 10% रिझर्वेशन असणार आहे. तर हे रिझर्वेशनचा क्रायटेरियासुद्धा तुम्ही बघितला पाहिजे. आपण बघूयात. तर बघा, याच्या आधीच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑफलाईन एक्झाम होणार आहे. ही सेंटर बेस नाही, तर तुम्हाला OMR शीट, पेपर आणि पेन म्हणजे क्वेश्चन पेपर आणि पेन ह्या पद्धतीने तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे. एक्झामचा पॅटर्नसुद्धा आपण बघूयात. तर बघा, पेपर 1 याच्यामध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन विचारले जाणार आहे 100 मार्काला आणि पेपर 2 हा जो की तुमचा सब्जेक्ट रिलेटेड असणार आहे, सब्जेक्टवर डिपेंड असणार आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन विचारले जाणार आहे 200 मार्कांसाठी. असं हे 300 मार्कांचं कॅल्क्युलेशन असणार आहे आणि यासाठी तुम्हाला 3 तासाचा वेळ दिलेला आहे. याच्यामध्ये कुठलाही ब्रेक सांगितलेला नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, मार्किंग स्कीम काय असणार आहे तर बघा, प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क आहेत. निगेटिव्ह मार्किंग इथे कुठेही नाही आहे. त्याचनंतर एखाद्या प्रश्नांचं समजा उत्तर तुम्हाला माहिती आहे आणि काहीतरी मिस्टेक त्या प्रश्नामध्ये दिसत आहे की प्रश्न चुकला आहे असं जर तुम्हाला वाटत असेल आणि फायनली UGCने सुद्धा त्याला डिक्लेअर केलं की हा क्वेश्चन चुकलेला आहे, तर UGC त्या प्रश्नाला सगळ्यांना मार्क देणार आहे, पण त्या प्रश्न तुम्ही तो सोडवला पाहिजे, तो तुम्ही अटेम्प्ट केलेला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म कसा भरायचा आहे याच्या स्टेप त्यांनी सांगितलेलं आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकून ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर जो मेन जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. याच्यामध्ये फोटो, एज्युकेशन जे क्वालिफिकेशन आहे हे सगळं तुम्हाला भरायचं आहे. फोटो आणि साईन तुम्हाला अपलोड करायची आहे. फोटोची साईज त्यांनी 10 KB ते 200 KB एवढी सांगितलेली आहे आणि सिग्नेचरसाठी 4 ते 30 KB एवढी साईज त्यांनी सांगितलेली आहे. त्या पद्धतीने रिसाईज करून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे चेंजेस UGC NTA नेटने सांगितलेले आहेत त्या पद्धतीने तुम्हाला
या परीक्षेला उतरायचं आहे, ती परीक्षा फॉलो करायची आहे, सगळं रूल्स रेग्युलेशन काय आहे ते बघायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला ही UGC NTA नेट जून 2024 द्यायची आहे. खूप साऱ्या अपडेट्स UGCने दिलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही अपडेट येतील तर तुम्ही अथोराईज जी वेबसाईट आहे NTA नेटची तर वेबसाईटसुद्धा तुम्ही बघत राहा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.